आता इकडून तिकडून तुम्ही अंडी जमा करणार तर 160 एका वेळेस मिळतील याची खात्री नाही, बरोबर. तर याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे आपल्याला, हा ट्रे आणि हा ट्रे तुम्ही वेगवेगळ्या वेळेस लावू शकता. तर आता तुम्ही म्हटलं कोंबडी बसवले, 20 अंडी ठेवल्यावरती किती पिल्लं सरासरी 15च्या आसपास पिल्लं निघतात, बरोबर. आता विषय काय असतो की कोंबडीच्या खाली आपण अंडी ठेवले, सिंपल आहे की ती सगळ्यांना सारखीच ऊब देते, वेगळी उत्तर देऊ शकत नाही, बरोबर. तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट काय होतं नाही मिळत सगळ्याच्या सगळं. म्हणजे समजा 20 अंडी ठेवले तर 15 पिल्लं निघाली, म्हणजे सरासरी 70% रिझल्ट मिळाला. तर हा का मिळाला हे कधी तुम्ही प्रयत्न केला की बाबा आपल्याला का निघत नाही, बाबा 5 अंडी का राहतात? कोंबडीचं कसं कळायचं? मग अंड फोडलं ना तर थोडा अंदाज येतो. तर हे कधी केलंय का? अंड फुटले त्याच्यात पिलं निघातात अशी मेलेली किंवा डायरेक्ट पिवळं निघत खराब असले. हां, तर हेच पद्धत आहे. म्हणजे आता आपण जी मशीन घेतोय ना, ही मशीन आणि कोंबडी काही वेगळं नाही आहे. फक्त आपण काय करणार आहे, ह्या मशीनमध्ये जी कोंबडीच्या शरीराची ऊब आहे ती आपण या मशीनमध्ये कंट्रोल करतो. काही वेगळं नाही. इन्क्युबेटर म्हणजे काही असं रॉकेट सायन्स नाही आहे, समजून घ्या. मी एकदम सोप्या भाषेत समजवतो, खूप जास्त समजवण्यात मजा नाही. आपल्याला कळलं पाहिजे अशा भाषेत की कोंबडी आहे तीच ही मोठी कोंबडी मशीनवाली झाली. म्हणजे काय झालं, शरीराची ऊब जी कोंबडीची आहे ती शरीराची ऊब आपण मशीनमध्ये तयार करतो आणि कंट्रोल करतो. 21 दिवस आपल्याला लागतात पिल्लं निघायला, तेवढी आपण फक्त याच्यात कंट्रोल करतो. ठीक आहे. आता ती उरलेली अंडी का उरतात, तर त्याच्या पाठची 2-3 कारणं. एक तर एकदम सोप्या भाषेत कळणारं, आपण कधी कधी शिळं अंड जर घेतलं, फ्रीजमधलं अंड घेतलं तर ते होऊ शकतं. ही एक बाया सांगत नाही ना, अंडी घ्यायला गेलं ना तर म्हणत नाहीत आजची उद्याची 2-3 दिवसाची अशी म्हणतात, आणि मग 4-4, 5-5 दिवसाची, 8-8 दिवसाची अंडी द्यायच्यात. मग त्याच्यामुळे हा घोटाळा होतो सगळा. समजा मी अंड्याचा व्यापारी, मला अंडी खपवायची असतात, कालचीच मावशी 2 दिवसाची अंडी असे करीतात. मग आपला त्या अंड्यात काय माणूस शिरले का नाही असं. मग याच कारणांमुळे काय होतं, काही उपाय असतात ना किंवा अंड फ्रेश आहे का ताजं आहे? काही गोष्टींना उपाय आहे, सगळ्यांना नाही आहे. आता ताजं अंड तर तुम्हाला बघूनच घ्यावं लागणार आहे. ते त्याला काही डेट नाही, काही नाही, एक्सपायरी नाही, काही कळत नाही. तर ताजी अंडी म्हणजे कशी 2-3 किंवा 4 दिवसाची, 5 दिवसाची पर्यंत पण चालते. पण 10, 12, 15 दिवसाची शक्यतो घेतली तर आपल्याला रिझल्ट कमी येतो. सांगत नाहीत देणारे लोक. मग तेच अडचण आहे. आणि त्याच आपण सुधार जर केला ना अंडी घेताना, तर आपल्याला रिझल्ट व्यवस्थित मिळणार आहे. आता हा एक झाला प्रकार. आता बऱ्याच वेळा शिळ्या अंड्यात का रिझल्ट निघत नाही असे पण लोक विचारतात. तर जेव्हा तो आपलं जे पिवळं बिल असतं ना आतलं, ते जसं जसं अंड शिळं होत जातं ना, ते आतलं बिल फुटत जातं. ते पिवळं बिल तसे तर तसं राहत नाही, पाणी निघत अंड्यांमध्ये. ते पिवळं बिल फुटतं. तुम्ही जर कधी शिळं अंड फोडलं असेल घरी आपण आमलेट वगैरे बनवायला, तर ते आतलं बिल सुटलेलं असतं. सुट्ट होऊन ते अख्खं पडत नाही, पाणी पडत. मग हे कधी होतं, जेव्हा ते शिळं असतं. मग तसंच अंड जेव्हा आपण हॅचिंगला लावतो ना कोंबडीच्या खाली किंवा मशीनमध्ये, मग त्याच्यात काय होतं की शिळं अंड असलं की ते बिल फुटतं आतमध्ये. आणि मग ते बिल फुटलेलं असेल तर त्याच्यात जीव नाही बनवू शकत. त्याचं बेसिक आहे, काही काही गोष्टींचं बेसिक आहे, आलं का लक्षात. मग त्याच्यामुळे तो एक कारण आहे की शिळं अंड आपल्याला चालत नाही. 4-5 दिवसापर्यंतचं घ्या, काहीच अडचण येत नाही. ठीक आहे. अजून एक याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की अंड जोपर्यंत कोंबडीला क्रॉस होत नाही, कुठलीही ब्रीड करा, तुम्ही कोंबडी करा, बदक करा, बटेर करा, काही करा, जोपर्यंत ते क्रॉस झालेलं नसतं, सोप्या भाषेत सांगतो, इंग्लिश शब्द नाही वापरत, कोंबडीला तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनवू शकत नाही. ही त्याची एक बेसिक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनत नाही. आणि त्याच्यामुळेच आपली जी पाठी राहतात अंडी, ती तशी अंडी राहतात जी क्रॉस झाली नाहीये. म्हणून ते तुम्ही जेव्हा फोडलं तर ते एकतर नाचलेलं असतं, सडलेलं असतं, नाहीतर काय होतं, वास मारतं, पिवळा बिल तसाच्या तसा राहतो, फक्त फुटलेला असतो. म्हणजे त्याच्यामुळे होतं. आलं का लक्षात. मग हे सिम्पल आहे, हेच आपल्याला सुधरवायचं. ह्याच गोष्टी आहेत ना, ह्या काळजीने सुरुवातीला अंडी घेताना घ्यायची. याची काळजी तुम्ही घेतली की तुम्हाला अडचण नाही येणार. कळतंय का मी काय घेताना काय चौकशी करावं लागणार ना, ते काय आहे कसं. आता तुम्ही अंडी घरची आहेत तुमची की बाहेरून घेणार? आम्ही पहिले बाहेरतून घेणार, जेव्हा आपल्याकडे पहिला चालू होईल आम्ही कोंबड्या आम्ही मागत पुन्हा अंड्यासाठी आपल्या घरच्या घरी अंडी हळूहळू चालू होते. 100 कोंबड्या असले ना त्याचे अंडे आपण सासून घरी. आता एवढंच
कोंबड्या येऊस तो मोठ्याला होऊस तो बरोबर जरा चारायचं आहे पहिलाच. ठीक आहे. तर आता याला फक्त काय करायचं, कुठून पण घेताना तिथे 2 काळजी घ्या. एक तर त्यांना स्पष्ट सांगा बाबा मला ताजं अंड पाहिजे, मला कोंबडी बसवायची हे भाषेत. त्याच्यानंतर एक स्वतः आपण की त्यांच्याकडे प्रत्येक 10 कोंबड्यांच्या पाठी 2 नर असले पाहिजे, 5 कोंबड्यांपाठी 1 नर असला पाहिजे. हे जिथे असेल तिथलीच पिल्लं तुम्हाला निघणार आहेत, हे लक्षात ठेवा. नाहीतर एकांकडे 100 कोंबड्या आहेत बाबा, रोजचे 40-50 अंडे निघतात आणि कोंबडे किती आहेत तर 4 आहेत आणि 5 आहेत. मग ते अंडे आपल्याला पाठी कितीतरी शिल्लक राहणार. काय काय असं कोंबडे नजुळ सुद्धा अंडे घालतो. हो घालतात ना. त्यांचं पीक पिरियड आलं. गावरान कोंबडी कशी 5.5-6 महिने झाले की ते अंड्यावर येते, तिची ती अंडी येणारच आहे, ती नैसर्गिक आहे. आणि तर त्याच्याबरोबर क्रॉसला कोंबडा असेल तर ती येणारी अंडी क्रॉस होऊन आलेली असतात, मग ती आपल्याला अंडी उगवण्यासाठी कामाला येतात. असं आहे ते. गावरान कोंबडीला तो कोंबडा चालतो का काय ते आजी त्यांनी घेतलेलं कावेरी? हां, ते क्रॉस होत राहतात. मग आता प्युअर गावरान का राहिलं नाहीये, कारण की नवीन नवीन ब्रीड येत राहिली, नवीन नवीन जाती येत राहिल्या कोंबड्यांमध्ये, आणि मग ते क्रॉस होत गेल्या गावरानला. आणि मग जी गावरान आहे ती गावरान राहिलीच नाही, कारण की सगळ्या मिक्स होत गेल्या. आता गावरानला कावेरी मिक्स झाली, मग ती वेगळीच काहीतरी ब्रीड निघाली. RR क्रॉस झाला, मग ते नवीनच काहीतरी ब्रीड निर्माण झालं. मग असं करता करता सगळं मिक्स होत चाललंय. मग ज्यांनी प्युअर गावरान सांभाळल्या आणि आज त्यांचंच मार्केट आहे. बरोबर आहे. आज भरपूर ब्रीड आहेत. किती झाले? गावरान झाली, डीपी झाली, डीपी क्रॉस पण झाली, सोनाली झाली, कावेरी झाली, वनराज झाली, गिरिराज झाली, ॲस्ट्रॉलॉप झाली, कडकनाथ झाली, ती सातपुडा झाली, कितीतरी जाती झाल्या. म्हणजे बोटावर मोजता येत नाही एवढ्या जाती झाल्या. आणि मग ते एक दुसऱ्यांबरोबर मिक्समध्ये पाळल्या की अजून काहीतरी वेगळंच निघतं. असा विषय त्याचा. त्यामुळे तुम्ही एक कुठलीही जात घ्या, पण त्याला व्यवस्थित सांभाळा, तर त्याची व्हॅल्यू आहे. गावरान कोंबडा घ्यायचा त्याला का तो जी तुमची कोंबडी आहे तोच कोंबडा असला तर ती तुमची एक जात राहणार. तुम्ही गावरान कोंबडी बरोबर कुठलाही मिक्स दुसऱ्या जातीचा केला तर ती तुमची निघणारी पिल्लं वेगळ्या जातीची निघणार. हां, तसं असतं. म्हणजे प्युअर कोंबडी आहे गावरानची, तर कोंबडा पण प्युअर गावरानचाच पाहिजे, म्हणजे तीच ब्रीड तुमची मेंटेन राहणार आहे. हां, आलं का लक्षात? कळलं का तुम्हाला? तर हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे ब्रीड ठेवताय तेच ब्रीड तुमचं मेंटेन राहील. पुढे तुम्हाला विक्रीला मदत होते या गोष्टी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतं की बाबा ही कुठली ब्रीड आहे. काही व्यावसायिक ज्यांना कळतंय. मग जसं तुम्ही व्यवसाय स्वरूपात काम करताय तर छोट्या छोट्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, नाहीतर मुनाफा फायदा होत नाही. असं आहे. बाजारात गेल्यानंतर तुमचे गावरानाचे कोंबडे ते ओळखतात बरोबर. आणि व्यापारी काय जे नेहमी त्याच्यात मुरलेली माणसं आहेत ते लगेच सांगतात मिक्स आहे, मग त्याचा रेट नाही मिळत आपल्याला. असं आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बेसिक. ठीक आहे. आता तुम्ही मला म्हटलं मी खेड्यात राहिलाय, बरोबर. आता ऍक्च्युली ही मशीन आपली खेड्यातच जाणार आहे वस्तू, बरोबर. कोंबड्या होत्या गावरान माझ्या किती मैदाळ तेवढ्या इकल्या सगळ्या, काय सांगायचं. आता ती पंचायत आली, लई डोक्याला उपताप झालाय. आता हे स्टॉक निघायला जरा हे अडचण, थोडा वेळ जाणार बघा काही करायचं म्हटलं तर. आमच्याकडे ते लाईट आता ते लाईटीचाच आपला विषय होता, म्हणूनच मी बसवलं तुम्हाला की लाईटचं तुम्ही जे म्हणताय तर लाईट आपल्याला सलग पाहिजेच पाहिजे. कुठलीही मशीन घ्या. आता कोंबडी जर अंड्यावर बसते सलग 21 दिवस तरच ती पिल्लं काढू शकणार आहे. ती मध्ये सारखी उठून गेली 2-2 तास 4-4 तासासाठी, परत येली, परत बसली. सोडायची मी त्यांना. किती वेळसाठी सोडत होता? 10-5 मिनिटं तुम्ही खाल्ले, पाणी पेले की लगेच डालून टाकायचे. तर आता त्याच्यात काही लोक वेगवेगळ्या टायमिंग, आता काही लोक लक्ष देऊन 10-15 मिनिटात लगेच बसवतात, काही लोक सोडून देतात, आपली कामं करत असतात, तासभर कोंबडी अंड्यावर नसते. मग तरी देखील कोंबडीमध्ये ती पिल्लं निघतात. म्हणजे ती कोंबडी बसवलेलीची पिल्लं तुम्हाला तरी पण मिळतात. मग का मिळतात? कारण की नॅचरली अंड थोडा वेळ गरम राहतं. कोंबडी उठून गेली तरी काय लगेच थंड नाही होत. तर तसं आपल्या ह्या मशीन जी तुम्ही आलाय फायनल केली होती त्याच्यात पण समजा लाईट गेली तर ती मशीन बंद असते पूर्ण. तर बंद असल्यामुळे काय आतलं टेम्परेचर जे बनवलंय आपण ते आतमध्येच राहतं, ते काय लगेच बाहेर नाही जाते. मग तुम्ही जी मशीन आता बुक केली ना त्याच्यात जवळजवळ 5 तासपर्यंत तरी लाईट गेली तर 5 तासपर्यंत तरी अडचण येणार नाही. फक्त काय
खोलून बघायची नाही बाबा अंडी गरम आहेत का, नाहीतर आतली ऊब बाहेर जाणार. तुमचा फ्रीज कसा असतो सेम तसंच, की आतमध्ये थंड आहे, लाईट गेली आतमध्ये जे आहे ते तसंच राहतं, पण तुम्ही उघडलं तर काय होतंय गार हवा बाहेर जाते. तसं हे उलट आहे, ही गरम हवा बाहेर जाते, अंडी गरम नाही राहत, मॅच होऊन जाते असं आहे. त्यामुळे लाईट गेली ना तर आपली मशीन फक्त उघडू नका, तुम्हाला 4 तास 5 तासपर्यंत काही फरक पडणार नाही. ठीक आहे. दुसरं इन्व्हर्टरवर तुम्ही वापरू शकता आपली मशीन. हां असं इन्व्हर्टर आहे, लहानात लहान इन्व्हर्टरवरती सुद्धा आपली मशीन चालते. नाही हे आपण विक्रीसाठी नाही तर वापरासाठी आहे. ते इन्व्हर्टरच्या याच्यामध्ये तुम्ही कॉस्टिंग काढू शकता त्याचे काय आहे काय नाही आहे, ते आपलं युजेबल आहे. ठीक आहे. तर तुम्ही घेतली असेल ना ती आता खूप वर्ष झाली मावशी, ते 8-9 वर्षापूर्वी घेतलेलं आहे. हां ऑफिसमध्ये आपलं काही इमर्जन्सीला म्हणून लावून हां लाईट गेली तर हां कधी बिल बनवताना अडचण यायची तर त्याच्यासाठी ठेवलं. हां तसं. तर आता बेसिक तर तुम्हाला पहिली स्टेप तर कळली, अंडी ताजी पाहिजे, नर मादाला क्रॉस असणं गरजेचं आहे. लाईट गेली तर 5 तासपर्यंत अडचण नाही. हां मिनिमम 4 ते 5 तास अडचण नाही. एक एक गोष्ट समजवत चाललो मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं बेसिक तुमचं सगळं झालं. आता काही चुका होतात ज्या आपल्याला करायच्या नसतात. एक तर मशीन पत्र्याच्या खोलीत ठेवायची नाही अजिबात. पत्र्याची खोली चारी साईडने पत्रा लावलाय, वरती पण पत्रा लावलाय, शेड ज्याला आपण पत्र्याचं शेड म्हणतो तशा ठिकाणी मशीन अजिबात ठेवायची नाही. बंद खोलीत पण ठेवायची नाही जिथे हवा खेळती नाही राहत. जेवढ्या मोकळ्या हवेत मशीन राहणार तेवढा चांगला रिझल्ट येतो, विशेषतः उन्हाळ्यात. म्हणजे बंद खोलीत असलं काय होतं मशीन आतमध्ये पण उबच बनवते आणि बाहेरून पण आपण अतिउष्ण वातावरण देतोय. त्यामुळे काय होतंय मांडी खराब होण्याचे चान्सेस वाढतात, रिझल्ट तिथे टक्केवारीमध्ये आपल्याला सरळ कमी मिळतो. म्हणून विशेष ही उन्हाळ्यात तर काळजी घ्यायची. ते एरवी सुद्धा जेवढं सुटसुटीत ठेवता येईल जिथे व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा खेळती राहते. वर सपार आहे, कागद टाकलेला आहे, शेड केलेले कोंबड्यांसाठी, कडनी कागद लावलेला आहे. ते हिरवी नट लावले का? नाही पिवळा कागद आहे कडनी. हां मग आतमध्ये गरम होतं का तिथे? हां मग तिथे नका ठेवू. जर गरम होत असेल हवा खेळती नाही राहत तर मग नका ठेवू. मग ते कागद वर केला तर नाही जमा. कागद वर केला की तुमची हवा खेळती राहणार, मग काही अडचण नाही. नेहमी कागद वरतीच ठेवा. तेच हां मग काही अडचण नाही तिथे. कागद लावलेला असेल तर हवा खेळणार नाही ती अजिबात, तर तसं नका करू. ठीक आहे. हे समजलं. आता लाईट किती जाते तुमच्या इथे? 4 तास जाते कधी, 10 मिनिटं जाते कधी, 5 तास येतं बी नाही असं होतं. हां मग जर जास्त त्रास असेल तर इन्व्हर्टरचा वापर करा सेफ्टीसाठी. जर त्रास नसेल तर मग काही गरज नाही, कारण की कधीतरी लाईट जाते कोणाची 3-4 तासासाठी. म्हणजे कोणाकोणाकडे तर बघा अर्धा तास जाते, तास जाते, परत येते. शहरामध्ये इकडं कसं आहे तुमच्या जास्त आता आमच्या बारामतीमध्ये कसं आहे सहसा लाईटीचा त्रास नाहीये, रेअरच जाते, नाहीतर जात पण नाही असं म्हणायला पण चुकीचं नाहीये. ग्रामीण भागे आणि राहत होतो आम्ही, त्यामुळं जरा खूप शेवटच्या टोकाला आहे आम्ही. अच्छा. हां लाईट तिकडे असते, लाईट शेवटच्या टोकाला आहे म्हणजे तुमचा खांब शेवटचा आहे बरोबर. तिथे तुम्हाला व्होल्टेज कमी जास्तचा पण प्रॉब्लेम असू शकतो. व्होल्टेज चालतंय सगळं, टीव्ही चालतो, कमी जास्तचा नाही ना प्रॉब्लेम. हां नाहीतर कमी जास्तचा प्रॉब्लेम जर असेल तर स्टॅपलायझर वापरा. हां ठीक आहे. नाही नसेल प्रॉब्लेम तर वेल अँड गुड, मग काही गोष्टच नाही आहे. पण जर असेल कारण की झटका मारती ना हां मग त्याच्यासाठीच म्हणतोय, कारण की काही ठिकाणी आता मी जातो कधी कधी कुठे मशीन द्यायला तर नकळत कळतं आकडा वापरला जातो. मशीनचा आकडा वेगळा टाकला तर जमन का? आकडा नका टाकू तुम्ही, आकडा टाकताय आकड्यावर ट्रान्सफॉर्मर वापरा, 100% प्रॉब्लेम आहे ना. हां छोटा हे येतो स्टॅपलायझर येतो, व्होल्टेज कमी जास्त असेल तर ते कंट्रोल करून पुढे सोडतो. ते एक छोटंसं लावून मग मशीन त्याच्यात लावून हां तशाच प्रकारचं थोडंसं चांगलं फक्त द्या, मग तुम्हाला ती अडचण नाही. कारण की जिथे मी कधी जातोय काही ठिकाणी तसं जाणवतंय दिसतंय, तर मग तसं असेल रानाखिनात होतं बऱ्याच ठिकाणी तर त्याच्यामुळे अडचण येते. किती चांगलं असेल तरी त्रास देणार आहे. म्हणजे मी सगळ्या निगेटिव्ह पॉईंट तुमच्या समोर मांडतोय. मी इथे एकही नाही अजून तुम्हाला असा शब्द मांडला की बघा तुम्ही स्वप्न बघा एवढी अंडी ठेवलं एवढी पिल्लं निघणार आहे, मग त्याच्यात एवढा असं विकलं जातं, एवढे पैसे मिळतात, हां तुम्ही महिन्यात लाख रुपये कमवाल, असलं काही माझ्या इथे होत नाही. आशा पाहिजे, कारण की आशा केल्याशिवाय आपण पुढे नाही जाणार आहे ना. काहीतरी इच्छा केली आहे म्हणूनच चाललोय, पण त्याच्यातला नफा
तोटा कसा होतो हे समजून घेणं पण गरजेचं आहे. जसं आपण फायदाच बघून चालतो, अरे हा व्यवसाय चांगला आहे, त्याच्यात हा केला फायदा आहे, पण तोटा पण तेवढाच पाहणं गरजेचं आहे. अरे याच्यात ह्या चूक नाही झाल्या पाहिजे, पण ते पण तेवढं पाहण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे मी जिथे पण जातो किंवा जेव्हा पण ज्याच्याशी बोलणं होतं, माझं बोलणं स्पष्ट आहे की हे नुकसान होणारा भाग आहे, हे सांभाळा.